नमस्कार. वंदनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण जो पुंसवन संस्कार आणि सीमंत संस्कार जो करणार आहोत त्यासाठी आपल्याकडे हे असा एक बॉक्स मिळालेला असेल. त्यात पुंसवन आणि सीमंतोनयन संस्कारासाठी लागणारं बऱ्यापैकी साहित्य याच्यात दिलेलं आहे. तर ते आपण कसं तयारी करायची आहे पूजेची ते आता इथे सविस्तर बघणार आहोत. सर्वप्रथम हा जो बॉक्स आहे ना, या बॉक्समध्ये जे जे काही साहित्य दिलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ही दर्भाची जुडी दिली असेल, त्याचबरोबर दर्भाचा असे एक गाठ मारलेली जुडी असेल, अजून एक 2 गाठ असलेली जुडी आपल्याला याच्यामध्ये निघेल. नंतर 2 ब्लाउज पीस दिलेले आहेत, हे एका बाजूला ठेवून घ्या. त्यानंतर तुम्हाला द्रोणांचं एक पाकिट दिलेलं आहे, ते एखाद्या ताटात काढून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये एक होमकुंड आहे, होमकुंडात गौरे आणि समिधा दिलेल्या आहेत, ते असंच्या असं साईडला काढून घ्या. नंतर हे पहा 2 दर्भाचे देठ काड्या आहेत, त्याला गाठ मारलेला द्वय म्हणतात, हे एक दिलेलं असेल, हेही साईडला काढून ठेवा. त्याबरोबर आपल्या घरातील एक ताट घ्या. तुमच्याकडे जे काही स्टीलचं, पितळी, तांब्याचं जे काही एखादं ताट असेल छान, ते ताट घ्या. याच्यामध्ये आपल्याला द्रोणांचं पाकिट दिलेलं असेल, त्यातले काही 5-6 द्रोण आपल्याला इथे काढून ठेवायचे आहेत. याच्यात ऍक्च्युली आम्ही या बॉक्समध्ये ना तुम्हाला अशा डब्या पण दिलेल्या आहे कुंकवाच्या. जर डब्या नसतील दिलेल्या तर द्रोणांमध्ये हळदी कुंकू काढून घ्या. आता हे जे कुंकू आहे, हे डबीतलं कुंकू आपण इथे काढून ठेवू. काहींच्या बॉक्समध्ये प्लास्टिकचे पाऊच निघालेले असतील, त्याच्यामधलं हे कुंकू असं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. उरलेलं कुंकू राहू द्या, ते लागणार आहे आपल्याला घरात वापरायला. याच्यात जी हळद दिली आहे त्यातली निम्मी हळद इथे काढून घ्या, निम्मी ठेवून द्या, ती परत कामाला येणार आहे घरात. त्यानंतर अष्टगंध दिलेला असेल, ते अष्टगंध एका द्रोणात काढा. ते आपल्याला नंतर गंध लावण्यासाठी भिजवायचं आहे. एक अर्ध अष्टगंध काढून घ्या, अर्धी डबी राहू द्या आपल्या घरात. नंतर एक द्रोण घ्या, एका द्रोणामध्ये अक्षता दिलेल्या आहेत, त्या अक्षता आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला पिवळी मोहरी दिलेली आहे. आपण जेवणामध्ये काळी मोहरी वापरतो, ही पिवळी मोहरी तांत्रिक कर्मामध्ये आपल्याला दिग्रक्षणासाठी लागते. ती दिग्रक्षणाची मोहरी इथे काढून घ्यायची आहे आपल्याला. ती शक्यतो संपूर्ण काढून घ्यायची आहे. ते झाल्यानंतर काड्याची पेटी याच्यात ठेवून घ्या. तर आपल्या घरातील एक स्टीलची वाटी इथे ठेवा. त्या स्टीलच्या वाटीमध्ये इथे गोमूत्राची एक बाटली दिलेली असेल, ते आपल्याला पंचगव्य करायचं आहे इथे. तर त्या पंचगव्यासाठी ते गोमूत्र, अर्ध गोमूत्र वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर अर्ध राहू द्या, आपल्याला कधी घरी लागलं तर वापरायला चांगलं गोमूत्र आहे, हे गोमूत्र राहू द्या. ह्याच गोमूत्राच्या वाटीमध्ये आपल्या या हवनकुंडामध्ये इथे एकदम व्यवस्थित पॅक करून पाठवलेलं आहे. याच्यामधून एक छोटंसं गौरीचं तुकडं तोडा आणि ते याच्यामध्ये बारीक करून गोमूत्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुपात भिजवलेल्या वाती दिलेल्या आहेत काही, त्या वाती पूजेच्या ताटात काढून ठेवा. त्यानंतर कापूर दिलेला आहे, त्या कापुराचे एका द्रोणात जरी कापूर काढून ठेवले तरी चालेल, नाही तर असे पाकिटे ठेवले तरी चालेल. फक्त ते कट करून ठेवा, म्हणजे वेळेवर धावपळ नको. नंतर अत्तराची बाटली दिलेली आहे. तर ही अत्तराची बाटली जी आहे ना, याचं झाकण काढून एका द्रोणामध्ये हे अत्तर पूर्ण काढून घ्या. हे अत्तर पूर्ण असं एका द्रोणात काढून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे आता एक असं वंदनचं एक पोटली आहे ही कपड्याची. याच्यामध्ये हळकुंड, बदाम, खारीक 5-5 आणि साधारणतः 30 सुपाऱ्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पुढे मांडायच्या आहेत. त्या हळकुंड, बदाम, खारका, सुपाऱ्या वगैरे एका वाटीमध्ये काढून घ्या, त्या मांडायच्या आहेत आपल्याला नंतर. त्यानंतर आपल्याला एक मातीचा एक छोटासा असा हे दिला, माठ दिला आहे, घट दिलेला आहे, तो आपल्याला पुढे लागणार आहे. तोही घट इथे काढून ठेवा. त्यानंतर आपल्याला गुळ खोबरं एका पुडीत दिलेलं असेल, ते गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपल्याला गुळ खोबरं लागणार आहे. नंतर इथे कापसाचं वस्त्राचं पाकिट दिलेलं आहे, ते सुद्धा इथे ताटामध्ये कट करून ठेवायचं, म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही.
ते इथे आपल्याला नंतर कट करून ठेवायचं आहे. त्यानंतर इथे एक जानवेजूड दिलेले असतील जे आपल्याला गणपती पूजनामध्ये गणपती बाप्पाला व्हायचे आहे. ते शक्यतो या पाऊच मधून काढून एका द्रोणात काढून ठेवायचे आहे, म्हणजे वेळेवर तुम्हाला ते इझिली मिळणार आहे. त्यानंतर इथे अशा दर्भाच्या 2 अंगठ्या दिलेल्या आहेत. या अंगठ्या आपण पूजेला जे पाण्याचा ग्लास घेणार आहोत नंतर भरून, अशा ग्लासामध्ये ते पाण्यामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी पाणी घालायचं याच्यात, आणि ते ज्यावेळेस तुम्ही तयारी आदल्या दिवशी कराल तर आदल्या दिवशी नाही तर त्याच दिवशी या रिकाम्या ग्लासात ते काढून ठेवा. नंतर खडीसाखरेची जर पुडी असेल तर ती आम्ही एक एक्स्ट्रा दिलेली आहे नैवेद्यासाठी, नाही तर मग गुळ खोबरं आहे, हे कलशाच्या नैवेद्याला वगैरे आपण वापरू शकतो. त्यानंतर अगरबत्ती आपण दिलेली आहे याच्यामध्ये. नंतर थोडीशी रांगोळी दिली आहे. ही रांगोळी आपण नंतर चौरंगाच्या भोवती काढणार आहोत. पुंस्वन आणि सीमंतोनयन संस्काराला शक्यतो काळ्या तिळाची गरज नाहीये, पण बऱ्याच प्रांतामध्ये बऱ्याच ठिकाणी काळी तीळ पण वापरायला सांगतात, त्यामुळे आम्ही काळी तीळ दिलेली आहे. ती काळी तीळ आपण एका द्रोणात थोडीशी काढून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये समईच्या वातींचं पाकिट दिलेलं आहे. ते समईच्या वातीचं पाकिट आपल्याला दिलेलं आहे, ते काढून घ्या. गुलाबजल असेल तर ते आपल्याला पूजेच्या पाण्यामध्ये घालायचं आहे, नसेल तर आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपण हा अनबॉक्स केल्यानंतर बॉक्स साईडला ठेवून द्यायचा आहे. नंतर मी तुम्हाला या चौरंगावर कशी मांडणी करायची ते आपण इथे बघणार आहोत.